बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सुरू झालेल्या संघर्षासंदर्भातली। काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। मुंबई, ठाणे आणि पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात जोरदार आंदोलन केलं। मुंबईतील काँग्रेस कार्यालयात थेट घुसून आंदोलन करण्यात आलं। ठाणे आणि पुण्यातही कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली। ठाण्यात काँग्रेस कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली, तर मुंबईत काँग्रेस कार्यालयामध्ये अगदी हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असताना सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यालयात घुसले आणि त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ठाण्यामध्येही कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांचे फोटो जाळण्यात आले, तसंच काँग्रेसच्या कार्यालयावर शाईफेक करण्यात आली। पुण्यातही जोरदार आंदोलन करण्यात आलं। सुनेत्रा वहिनी के सन्मान में राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुण्यामध्ये काँग्रेसच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी अनेक महिला कार्यकर्त्या देखील उपस्थित होत्या आणि काँग्रेसच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये काही काळ तणावही निर्माण झाला। सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं संबोधल्यामुळे काँग्रेसचा निषेध केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून। एकूणच गुंगी गुडिया या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय। काँग्रेसनं थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधल्यानंतर या वादाला तोंड फुटलं। या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे। काँग्रेस अतिशय खालच्या पातळीवर घसरली आहे असा घणाघात त्यांनी केला। तर दुसरीकडे आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, आम्हाला कोणी शहाणपणा शिकू नये असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलंय। मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत। मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही, त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळेल। त्यांचं जे बोलणं त्यांनी जे थांबवलेलं आहे, त्यांनी जे मुकेपण आणलेलं आहे, हे मुकेपण सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्री पदाच्या एका खुर्चीवरच्या व्यक्तीला हे अशोभनीय आहे। कुठे अजितदादांसारखा खमक्या नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसची मतभिन्नता होती, मतभेद होती, वैचारिक स्वरूपाच्या काही आमचा त्यांचा संघर्षही कुठे होता, मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं कुठली शंका उपस्थित राहू शकत नाही। आणि अशा एका बाणेदार आणि एकदा परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही, तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे। या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावं, त्याच्यावर कुठेही गोंधळ करण्याचा आणि सर्वांनी त्याच्यावर कुठेही आम्हाला शहाणपणा शिकवण्याची कुठे असं त्यांच्या अधिकृत पेजवरून वक्तव्य पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यावर करण्याच्या ऐवजी जर इतिहास पाहिला असता तर स्वर्गीय इंदिराजी ज्यावेळेस पहिल्यांदा देशाच्या महिला प्रधानमंत्री झाल्या त्यावेळेस त्यांच्या बाबतीतही असंच वक्तव्य तत्कालीन विरोधी पक्षांनी केलं। पण स्वर्गीय इंदिराजींनी देशाचं पंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीनं कणखर काम केलं त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात आमच्या नेत्या, या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या ठिकाणी करून दाखवणार आहे।
दरम्यान राज्यातील राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष आणखी तीव्र होताना दिसतोय. काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टमधून धनंजय मुंडेंवरही निशाणा साधण्यात आला. धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला. यावर आपण एक साधा आमदार आहोत, आपल्याला टार्गेट का केलं जात आहे असा सवाल धनंजय मुंडेंनी केला आणि काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धनंजय मुंडेंवर अतिशय तीव्र शब्दांत टीका केली आहे. मी इत्तू सहम है, इत्तू सहम है, क्या है मेरा? म्हणून मला संपवण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला जातोय त्याच्यासाठी जातीपातीचं राजकारण जे केलं जातंय आणि एकाच समाज घटकाला या ठिकाणी बदनाम करून त्या ठिकाणी जे केले जाते ते माझ्यासारख्यानी आजपर्यंत जीवनात कधी जात पात धर्म न पाळता, कधी अंगाला शिव पण दिलं नाही, न पाळता काम करणाऱ्या व्यक्तीला जर असं मी जातीचं करतोय, मी फलानं करतोय, हे जे चाललंय त्यामुळे मी उद्विग्न होऊन माझ्या मनातलं बोललो की अशा परिस्थितीत आज जे काही राजकीय सामाजिक परिस्थिती निर्माण झाली त्यात खरंच आपण सूट होतो का, हा विचार माझ्या मनात आला, म्हणून मी ते व्यक्त झालो. राजकारण तापण्याचा विषय काय, मूळ मुद्दा काय आहे की पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजे, पत्रकारांच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले पाहिजे. पत्रकारांनी तर विचारलेच पाहिजे, मात्र नागरिक विचारत असेल तर त्याची उत्तर दिली पाहिजे. आपल्यावर जर आरोप होत असतील समाजकारणात, राजकारणात, सार्वजनिक जीवनात, त्याचे देखील उत्तरे दिल्या गेली पाहिजे. मात्र आपण बघितलं की ज्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षानं जी ट्विट आम्ही जे केलं त्यामध्ये पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहेत, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या पुढे आलेलं आहे, अशा प्रवृत्तीची एक ओळख असणारा, एक परसेप्शन असणारा, एक कीर्ती त्यांची असणारा, अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे. आणि अशा वेळेस ज्या उपमुख्यमंत्री आहे ह्या एक शब्द देखील बोलत नाही आहेत. त्यामुळे यामध्ये मूळ मुद्दा जो आहे हा त्यांच्या वर्तनाचा आहे.